मला वाटतं आतापर्यंत त्यांचा हिंदुत्व द्वेष समजू शकत होतो, परंतु आता आमच्या देवदैवतांच्या संदर्भात सुद्धा आपल्या राजकारणासाठी अशा हरकती ते तयार करायला लागल्यात हे दुर्दैवी आहे। खरं म्हणजे श्री गणेश महालक्ष्मी यांच्या दर्शनासाठी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गेले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाहीये। बरं, मनमोहन सिंग इफ्तार पार्ट्यांना जातात ते चालतं, याचा उल्लेख देवेंद्रजींनी त्यांच्या ट्विटमध्ये त्या ठिकाणी केलाय। म्हणजे आपला तो बाबा आणि दुसऱ्याचं कार्ट केवळ राजकारण। चंद्रचूड साहेबांच्या घरी गणेश दर्शनाला गेले याच्यामध्ये काही चूक असायचं कारण नाही। गणेश असेल, महालक्ष्मी आमची दैवत आहेत, श्रद्धास्थानं आहेत, परंतु यांना आता आमच्या दैवतांचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्या राजकारणासाठी वापर करण्याची केविलवाणी परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे। हा महाराष्ट्राचा अपमान आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे, आमच्या हिंदू देवदैवतांचा अपमान आहे आणि महाविकास आघाडीला या सगळ्या नौटंकीची किंमत 100% त्या ठिकाणी मोजावी लागेल असं माझं जाहीर सांगणं या ठिकाणी आहे। नाही, मला वाटतं संजय राऊत कुठे कुठे झुकतात त्याचा आता आम्हाला लेखाजोगा त्या ठिकाणी काढावा लागेल। आपल्याकडे घरी पाहुणा आल्यानंतर नमस्कार करायचा आपला शिष्टाचार असतो, याला त्या ठिकाणी झुकणं असं जर आपण म्हणत असाल तर उद्धव ठाकरे साहेबांकडे रोज मुजरा आपण त्या ठिकाणी करत असतात। कुठे कुठे लोटांगण दिल्लीत काँग्रेसच्या सोनिया आणि राहुल चंद्रनी घालता हे आम्हाला माहीत आहे। आणि ज्या प्रकारे राहुल गांधींनी स्टेटमेंट दिलेलं आहे, आंबेडकर फॅमिलीमधनं पण त्याच्या विरुद्ध भाष्य केलं जात आहे। काँग्रेसचा खरा चेहरा नेहरूंपासून, इंदिरा गांधींपासून, राजीव गांधींपासून आरक्षणाच्या बाबतीत जो आहे तो पुन्हा एकदा राहुलजींच्या माध्यमातून परदेशात जाऊन त्या ठिकाणी उघड झालेला आहे आणि त्याच्यामुळे संविधान, लोकशाही आणि आरक्षणाच्या जे हे गप्पा मारायचे तो त्या ठिकाणी त्यांचा असली चेहरा आरक्षण विरोधी हा त्या ठिकाणी उघड झालेला आहे। आपण आरक्षण स्क्रॅप करू शकत नाही। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमितभाई शाह असतील, किंबहुना आमचं सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे। काँग्रेसलाच लोकांनी स्क्रॅप करायचं ठरवलंय, अर्ध काम झालंय। आता आपण आरक्षण विरोधी भूमिका घेतल्यानं, आरक्षण स्क्रॅप करायला निघाल्यामुळे तुम्हाला सुद्धा उरली सुरली काँग्रेस स्क्रॅप करण्याचं काम आरक्षणाची लाभ घेणारी माझी पीडित वंचित गरीब जनता केल्याशिवाय राहणार नाही। देवेंद्र फडणवीस बोलतायत की परकीय गुंतवणूक वाढलेली आहे, मात्र आदित्य ठाकरे बोलतायत परकीय गुंतवणूक वाढली असली तरीही रोजगार कुठे वाढले नाही। मला वाटतं ज्यांना भाजप सरकार द्वेषाची कावीळ झाले त्यांना कुठलाही चष्मा दिलात तरी त्यांना पिवळच त्या ठिकाणी दिसणार। आपण आकडे तर आपण फसवे नसतात। 2.5 वर्षाच्या उद्धवजींच्या कालावधीमध्ये आलेली इन्व्हेस्टमेंट, देशाचा ग्रोथ, आपल्या राज्याचा ग्रोथ आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं त्यांचा जर इथली इन्व्हेस्टमेंट जर आपण बघितली तर आपण प्रथम क्रमांकावर त्या ठिकाणी आलोय। सगळ्यात आपण त्या ठिकाणी पुढे आहोत। अगदी गुजरातच्या पुढे सुद्धा महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये गेलेला आहे, कारण गुंतवणुकीसाठी मुंबई महाराष्ट्रात पोटेन्शियल खूप आहे। दुर्दैवानं आदित्य ठाकरेंच्या पिताश्रींना ते समजलं नाही। सुभाष देसाई आणि त्यांचे चिरंजीव नको तो उद्योग करत बसले होते, उद्योगधंद्यात गुंतवणूक करायला त्यांना वेळ आणायला नव्हता। आदित्य ठाकरे तुमच्यावरती आरोप करतायत की कॉन्ट्रॅक्टरवरती महाराष्ट्र सरकार पैसा खर्च करते, उधळपट्टी करते, त्यामुळे कर्ज वाढते। आम्ही ही उधळपट्टी थांबवू आणि लाडक्या बहीण योजनेला आता आम्ही वाढीव पैसे देऊ। ज्यांनी त्या ठिकाणी महापालिका कंत्राटदारांच्या घशात घातली, किंबहुना कंत्राटदार हे तुम्हाला मुंबईच्या विकासापेक्षा मोठे वाटत होते, ते सुद्धा कोण कंत्राटदार पोचलेत त्यांची यादी सुद्धा आम्ही जाहीर करू शकू। त्याच्यामुळे कंत्राटदारांसाठी काम करणाऱ्यांना कंत्राटदारांचा खूप अभ्यास आहे
आणि आता त्या कंत्राट द्यायला काही स्कोप दिसत नाही। त्या वैफल्यातनं आदित्य ठाकरे अशा प्रकारचे त्यांची वक्तव्य येत आहेत, ते वैफल्याने ग्रासलेत। त्याच्यामुळे रोज एक नवीन विषय काढून आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा दुर्दैवी केविलवाना प्रयत्न सुरू आहे। परंतु आम्ही काम करतोय, लोकांना विकास दाखवतोय, जनतेसाठी काम करतोय। यांच्या वल्गनांना जनता थारा देणार नाही। बांगलादेशमध्ये आता नमाज पठणवेळी हिंदू पूजापाठ बंद करायचा निर्णय घेतलेला आहे। यावर आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं, मात्र त्यांनी प्रश्नाला बगल देत थेट सांगितले की बांगलादेशमधलं युद्ध आहे तर मोदी थांबवतील। नाही, मला वाटतं मूळ प्रश्नाला हात घातल्यावर हे बगलच देतात, कारण हिंदुत्वाची भूमिका त्यांनी सोडून दिलेली आहे। हिंदू हृदय सम्राटांचं जनाब बाळासाहेब केलेलं आहे आणि त्यांचे लांगुलचालन मतांसाठी काय केलंय हे विधानसभेला आपण पाहिलंय। त्याच्यामुळे मूळ मुद्द्याला हात घातलात हिंदुत्वाच्या की बगल द्यायची, हा त्यांचा आताचा स्थायी भाव झालेला आहे। त्यांना मतांच्या लाचारीसाठी ते हिंदुत्वावर बोलणार नाहीत, हिंदुत्वाची बाजू घेणार नाहीत। एकच दोन जिसके घर पे गणपति गौरी के लिए गए थे, उसको लेकर विपक्ष और शिवसेना ने सवाल उठाए, कह रहे कि दबाव हो सकता है, उनको न्याय नहीं मिल सकता। मुझे लगता है अभी तक हिंदुत्व के खिलाफ ये लोग बोलते रहे, लेकिन अभी हमारा गणेश, हमारी महालक्ष्मी, इनके ऊपर टीका ये लोग कर रहे हैं। केवल राजनीतिक दृष्टिकोण से यह आरोप टिप्पणियां कर रही है और यह हमारे हिंदुत्व का अपमान है। हमारे संस्कृति में गणपति का दर्शन लेना, महालक्ष्मी का दर्शन लेना, यह हमारा धर्म, यह हमारी संस्कृति है और इसलिए इन्होंने संस्कृति के साथ द्रोह किया है, महाराष्ट्र धर्म के साथ द्रोह किया है। तो इनको यह हिंदुत्व विरोधी भूमिका लेके उन्हें हिंदुत्व का तो अपमान किया ही है, हमारे जो हिंदू दैवत है, देव देवताओं है, उनका भी अपमान किया है। इसका जवाब हमारी हिंदुत्व प्रेमी जनता, हमारी संस्कृति प्रेमी जनता जरूर देगी। आरक्षण को लेकर राहुल गांधी का एक बयान सामने आया है, कैसे देखते हुए? नहीं, राहुल गांधी आरक्षण स्क्रैप करने को निकले और पंडित नेहरू से, इंदिरा गांधी से, राजीव गांधी से आज तक आरक्षण के खिलाफ ये लोग रहे हैं। दिखाना अलग और कृति आरक्षण के खिलाफ ये अनेक बार सिद्ध हुआ है। तो इसलिए अभी राहुल गांधी भी पीछे नहीं रहे और उन्होंने जाके अमेरिका में आरक्षण हम स्क्रैप करेंगे, इसी तरह का एक घटिया बयान दिया है। और इसकी वजह से आरक्षण का लाभ लेने वाली गरीब, वंचित, शोषित, पीड़ित जनता है, उसमें बहुत ही संताप आया है और उसकी कीमत यह झूठे आरक्षण का दावा करने वाले राहुल और उनके कांग्रेस महाविकास आघाड़ी को भुगतनी पड़ेगी। संविधान के नाम पे वोटिंग मांगा और जो संविधान रक्षक बाबा साहब आम्बेडकर ने आरक्षण दिया, वो आरक्षण के खिलाफ भूमिका लेना, मतलब डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के खिलाफ भूमिका लेना, संविधान के खिलाफ भूमिका लेना। तो संविधान केवल हाथ में लेके उसका फायदा नहीं, संविधान की नीति आचरण करना, यह संविधान का रक्षण है। और अब आरक्षण के खिलाफ भूमिका लेके संविधान का अपमान किया है। लोकसभा में जो संविधान ने आपको थोड़ा बहुत बचाया, वह संविधान और वह आरक्षण प्रेमी जनता आपको, कांग्रेस को स्क्रैप करके इस महाराष्ट्र की विधानसभा में रहेगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।